मेळघाटात रस्ते, पाणी, दळणवळण, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. नागरिकांना या सोयी चांगल्या दर्जाच्या मिळण्यासाठी यंत्रणांचा समन्वय असणे आवश्यक आहे. येत्या काळात प्रत्येक क्षेत्राचा विचार करून मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात मेळघाटातील विविध समस्यांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्याड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये वनक्षेत्रातील रस्त्यांच्या कामांसाठी वन विभागाने पुढाकार घेऊन तातडीने परवानगी द्यावी, जेणेकरून दळणवळण सुधारेल. दुर्गम भागातील उपकेंद्र स्तरावर रुग्णवाहिका उपलब्ध करणे आणि तेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचे नियोजन आहे. 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीमुळे बँकांनी शेतकऱ्यांकडे वसुलीचा तगादा लावू नये. तसेच मनरेगाच्या कामांचे 5 वर्षाचे नियोजन करून मजुरी वेळेवर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. 22 गावांच्या विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सिंचन सुविधा वाढवून स्थलांतर रोखण्यावरही भर दिला जाणार आहे. सार्वजनिक दळणवळणाची सुविधा परिणामकारक होण्यासाठी सीमाडोह येथून बसची सुविधा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.